भारतीय जनता पार्टी रामटेक व काटोल जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य आनंदरावजी राऊत, मनोहररावजी कुंभारे यांच्यावर उपस्थित असलेले काटोलचे लोकप्रिय आमदार सन्मान्य चरणसिंगजी ठाकूर साहेब, आपल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेचे माजी आमदार सन्मान्य अशोकरावजी मानकर, रामटेक विधानसभेचे माजी आमदार रेड्डीजी, उमरेड विधानसभेचे माजी आमदार सुधीरजी पारवे, उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नगराध्यक्ष, विविध नगरपालिका नगर पंचायतीचे सर्व सन्मान्य नगरसेवक, उपस्थित असलेले महानगरपालिकेचे सर्व सन्माननीय नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टी व डॉक्टर पोतदारांवर अथक प्रेम करणारे सर्व सन्मान्य कार्यकर्ता बंधूंनो, भगिनींनो, आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की खऱ्या अर्थाने अतिशय तळमळीने संघटनेचे काम करणारे, सातत्यानं संघटनेचं काम करणारे, प्रत्येक कार्यकर्त्याशी, प्रत्येक व्यक्तीशी आपुलकीचे, जिव्हाळ्याचे संबंध असणारे, उच्च विद्या विभूषित आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना हवेसे वाटणारे सन्मान्य डॉक्टर राजीवजी पोतदार साहेबांना आपल्या पक्षाने इथे उमेदवारी जाहीर केली। त्या माध्यमातून आपल्या या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना उचित प्रतिनिधित्व दिलं, यासाठी मी पक्षाच्या सर्व शीर्षस्थ नेत्यांचं मनपूर्वक इथे अभिनंदन करतो, आभार देखील व्यक्त करतो। सन्मान्य गडकरी साहेब असतील, सन्मान्य मुख्यमंत्री असतील किंवा सन्मान्य पालकमंत्री असतील, यांच्या खऱ्या अर्थाने या जिल्ह्यामध्ये एक नंबरचा विश्वासू सहकारी जर कोण असेल तर ते आपले डॉक्टर राजीवजी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासाच्या दृष्टीने त्यांच्याकडे असलेली दूरदृष्टी आणि त्यांचं आपल्या शीर्षस्थ नेत्यांसोबत असलेले अतिशय सलोख्याचे चांगले संबंध नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या वॉर्डापर्यंत विकास हा त्यांच्या माध्यमातून आल्याशिवाय आता नक्कीच राहणार नाही। आमच्या सावनेर विधानसभा क्षेत्रासाठी तर अतिशय खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे की आनंदराव म्हणत होते की ज्या ज्या उपाधी आपण डॉक्टर साहेबांना देऊ शकतो, डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर आणि पायाला साखर, नक्कीच आहे की त्यांच्याकडे असलेली उपाधी आणि आमच्याकडे असलेली उपाध आणि आता उपाधी हे एकत्र आल्यामुळे सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये मागे पडून पाहण्याची गरज ही नक्कीच राहिलेली नाही। पण म्हणून त्यांना विधान परिषदेची जी हे उमेदवारी मिळाली आहे त्यामध्ये सर्वात जास्ती आनंदी जर जिल्ह्यापैकी कोणता कार्यकर्ता असेल तो आमच्या सावनेर कळमेश्वरचा नक्कीच आहे। जास्तीची जबाबदारी आम्ही सर्वजण मिळून नक्कीच बजावू असा देखील विश्वास आजच्या दिवशी सर्व दोनही जिल्हा अध्यक्षांना त्या निमित्ताने आम्ही देतो। झालेल्या महानगरपालिकेच्या आणि नगर परिषदेच्या, नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने एवढं भरीव मदत सर्व दृष्टीने जी सर्व उमेदवारांना नक्कीच केलेली आहे आणि त्या माध्यमातून अतिशय खऱ्या अर्थाने नवखे लोक हे देखील निवडून येऊन त्या निमित्ताने आज प्रतिनिधित्व नगरसेवक म्हणून करण्याची संधी जर कोणी दिली असेल तर ती 100% त्याचं श्रेय हे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचं आहे, हे विसरून चालणार मुळीच नाही। आणि म्हणून अशोकराव मानकर साहेबांनी जर काही कुठे म्हटलं असेल त्यांच्या निवडणुकीचा अनुभव, तसा एकही अनुभव हा या निवडणुकीमध्ये आपल्याला येणार नाही असा विश्वास या आणि त्या व्यतिरिक्त विरोधकांचे अर्ध्यापेक्षा जास्ती मतं आम्ही फोडल्याशिवाय राहणार नाही। म्हणून जे प्रेम, जो उत्साह आजच्या दिवशी आपण डॉक्टर पोतदारांच्या उमेदवारीबद्दल पाहतोय, नक्कीच येणाऱ्या 19 तारखेला गुलाल अगर होगा तो भारतीय जनता पार्टी का होगा, गुलाल अगर होगा तो डॉक्टर पोतदार साहब का होगा। त्यांच्या माध्यमातून या जिल्ह्याला त्याच्या माध्यमातून आपल्याला लाभेल आणि त्यांच्या विकासाचा गाडा हा आपण सर्वजण मिळून हाकत असताना नक्कीच ते अतिशय न्यायपूर्वक वागणूक आपल्या सर्वांना देतील असा त्यांच्या वतीने विश्वास देतो। जास्ती वेळ मी आतला घेणार नाही आहे, 1 वाजून 2 वाजून राहिले, साऱ्याला भुका लागल्या आहे, म्हणून मी आपलं आटोपत घेतो। सन्मान्य डॉक्टर पोतदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना, मतदारांना संबोधित करा।